भोरगावच्या शेवटच्या वळणावर मातीचा रस्ता अचानक अरुंद होत जातो आणि तिथून पुढे देशमुखांचा जुना वाडा सुरू होतो. जणू गावापासून थोडासा दूर ढकललेला, जिथे दिवसा सगळं साधं आणि शांत वाटायचं, पण सूर्य मावळायला लागला की त्या वाड्याच्या भिंतीवर पडणाऱ्या सावल्या हळूहळू जिवंत होतात असंच वाटायचं. अंगणात उभं असलेलं जुनं वडाचं झाड आपली जाड फांदी वाऱ्यात हलवत घरावर अंधाराचं छत्र टाकायचं आणि त्या फांद्यांमधून येणाऱ्या कर्कश आवाजांनी जणू कुणीतरी कुजबुजत असल्याचा भास व्हायचा. सुमन रोज संध्याकाळी खिडकीत उभी राहायची. तिच्या हातांनी पडदा घट्ट पकडलेला असायचा, डोळे बाहेरच्या अंधारात रुतलेले असायचे आणि छातीत धडधड इतकी वाढायची की श्वासही जड व्हायचा. वाऱ्याचा प्रत्येक झोप तिला कुणीतरी जवळ येत असल्यासारखा वाटायचा. दूर कुठेतरी कुत्रं भुंकलं की तिच्या अंगावर काटाच यायचा आणि तरीही ती नजर हटवत नसे. जणू तिला माहिती होतं की जे येणार आहे ते कुठेतरी तिथेच लपलेलं आहे. रमेश शेतातून परत येताना तिला पाहायचा तेव्हा त्याच्या मनात अस्वस्थता यायची. आधी हसरी असलेली बायको आता सतत दचकणारी, शांत बसणारी, कधी कधी कुठेतरी हरवलेली वाटायची. तो तिच्या जवळ जाऊन हळू आवाजात विचारायचा, सुमन, तुला काही झाले का ग? पण ती फक्त हलकसं हसायचा प्रयत्न करायची आणि विषय बदलायची. तिच्या त्या खोट्या हास्यामागे लपलेली भीती रमेशला स्पष्ट दिसायची. आदित्य कॉलेजमधून सायकल घेऊन येताना गेट जोरात उघडायचा आणि त्या आवाजाने संपूर्ण अंगण दुमदुमायचं. त्या प्रत्येक आवाजावर सुमन दचकून मागे वळायची, जणू कुणीतरी अचानक तिला पकडायला धावत आलं आहे. काव्या धावत येऊन आईला मिठी मारायची, पण सुमन तिच्या केसांवर हात फिरवत असतानाही नजर सतत दरवाजावरच ठेवायची. घरात माणसं असूनही तिच्या मनात सतत एक अदृश्य धोका गिरट्या घालत होता. त्या रात्री पहिल्यांदा वातावरण विचित्र झालं. आकाशावर ढग नव्हते, चंद्र स्पष्ट दिसत होता. सगळं गाव झोपलेलं होतं आणि घरात घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. अचानक अंगणातून चर चर असा आवाज आला, जणू कुणीतरी ओल्या मातीवरून हळू चालत आहे. रमेश झोपेतून दचकून उठला. त्याने सुमनकडे पाहिलं तर ती आधीच जागी होती. तिचे डोळे दाराकडे रोखलेले आणि शरीर थरथरत होतं. रमेश हळूच उठला, टॉर्च हातात घेतला आणि दार उघडलं. थंड वाऱ्याची झुळूक आत शिरली आणि दिव्याची ज्योत हलली. टॉर्चचा प्रकाश जमिनीवर फिरताच ओले पावलांचे ठसे चमकले. ते ठसे अंगणभर पसरलेले होते आणि थेट खिडकीपर्यंत गेलेले होते. जणू कुणीतरी मुद्दाम घरापर्यंत चालत आलं होतं आणि परत अंधारात गायबच झालं होतं. सुमन ते पाहताच मागे सरकली. तिच्या तोंडातून आवाजही बाहेर येईना, फक्त तिच्या डोळ्यात भीती साचली होती. रमेशने तिचा हात पकडला, पण तिचं शरीर बर्फासारखं थंड झालं होतं. त्या क्षणापासून घरावर संकटाचं सावट गडद होऊ लागलं. त्या रात्रीनंतर घरात शांतता नावाची गोष्ट उरलीच नाही. सकाळ झाली तरी अंगणातले पावलांचे ठसे अजून अर्धवट वाळलेले होते. त्यात माती चिकटलेली होती आणि त्या ठशांच्या कडा अजून स्पष्ट दिसत होत्या. जणू कुणीतरी काही वेळापूर्वीच तिथून चालत गेलो होतं. सुमन खिडकीतून ते पाहत होती. तिच्या छातीत धडधड सुरूच होती. प्रत्येक ठसा तिच्या मनावर कोरल्यासारखा वाटत होता. रमेशने पाणी टाकून ते पुसायचा प्रयत्न केला तरी तिच्या डोळ्यांसमोरून ते दृश्य हटत नव्हतं. दिवसभर घरात एक विचित्र शांतता होती. काव्य शाळेत गेली होती, आदित्य कॉलेजला निघून गेला होता आणि रमेश शेतात कामाला गेला होता. पण सुमन घरात एकटीच असताना प्रत्येक किरकिर आवाजाला दचकत होती. दरवाजाच्या पडद्यामागे कोणीतरी उभा आहे असा भास तिला वारंवार होत होता. कधी पायऱ्यांवर सावली सरकत असल्यासारखी वाटायची, कधी स्वयंपाकघरातून भांडी हल्ल्याचा आवाज यायचा. ती धावत तिकडे जायची, पण काहीच नसायचं. घर असूनही ते घर नसल्यासारखंच वाटत होतं. दुपारच्या वेळी अचानक घराच्या मागच्या भिंतीवर कोळशाने काढलेलं वाकडं तिकडं चिन्ह दिसलं. त्याच्या मध्यभागी एक मोठा काळा ठिपका होता, जणू एखादा डोळा घराकडे रोखून पाहतोय. सुमन ते पाहता जोरात किंचाळली. शेजारीन धावून आली, पण काही मिनिटात चिन्ह पुन्हा कुणीतरी पाण्याने पुसल्यासारखं गायब झालं, जणू ते खरंच नव्हतं. संध्याकाळी रमेश परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता.
पण सुमनच्या डोळ्यात भीती होती. तिने सगळं सांगितलं. त्याने घराची पाहणी केली, पण काहीही पुरावा मिळाला नाही. तरी त्याचं मन सांगत होतं की हे सगळं योगायोग नाही, कुणीतरी मुद्दाम त्यांना घाबरवत आहे. त्या रात्री वारा जोरात सुटला. घराच्या पत्र्यावर फांद्या आपटत होत्या आणि आवाज घरभर घुमत होता. अचानक काव्याच्या खोलीतून काच फुटल्याचा आवाज आला. सगळे धावत गेले तर खिडकीची काच आतून फुटलेली होती आणि जमिनीवर लाल रंगाने एक वाक्य लिहिलेलं होतं, सत्य लपवता येत नाही, जपून राहा. सुमन जमिनीवर बसून रडू लागली. तिच्या तोंडून एकच वाक्य वारंवार निघत होतं, तो आलाय, तो मला शोधतोय. रमेशने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनातही आता भीती घर करू लागली होती. पुढच्या काही दिवसात घटना अजून वाढल्या. रात्री कुणीतरी दाराच्या कड्या हलवायचं. कधी अंगणात पावलांचे आवाज यायचे, कधी भिंतीवर धमकीचे शब्द उमटायचे, कधी काव्याच्या शाळेच्या पिशवीत चाकू सापडायचा. प्रत्येक घटनेनंतर सुमन अजूनच खचत चालली होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे गायब झालं होतं. एक रात्री रमेश जागा होता तेव्हा त्याने पाहिलं की आदित्य हळूच दार उघडून बाहेर निघाला. तो सावकाश चालत होता, जणू कुणाला जाग येऊ नये म्हणून. रमेशच्या मनात संशय आला. त्याने पाय आवाज न करता पाठलाग केला. आदित्य थेट विहिरीजवळ गेला. तिथे उभा राहून तो अंधारात कुणाशी तरी बोलू लागला. त्याचा आवाज दबलेला होता. शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते, पण त्याच्या हालचाली घाईच्या आणि अस्वस्थ वाटत होत्या. रमेश झाडामागे लपून हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात एकच विचार फिरत होता, जर बाहेर कुणीच नसेल तर आदित्य कुणाशी बोलतोय. त्या क्षणी दूर वीज चमकली आणि क्षणभर प्रकाश पडला. रमेशला आदित्यच्या मागे जमिनीवर काहीतरी दिसलं, एक सावली. पण ती सावली आदित्यची नव्हतीच. वीज चमकून गेल्यावर क्षणभर सगळं उजळून निघालं आणि रमेशच्या डोळ्यांसमोर जे दृश्य आलं त्याने त्याचा श्वासच अडखळला. आदित्यच्या पायांच्या मागे जमिनीवर एक वेगळीच सावली पडलेली होती. ती मानवी आकारासारखी दिसत होती, पण तिच्या हालचाली विचित्र होत्या, जणू ती सरकत होती, उभी राहण्याऐवजी हळूहळू पुढे सरकणारी. रमेशने डोळे चोळून पुन्हा पाहिलं, पण अंधार पुन्हा गडद झाला आणि ती सावली गायब झाली. आदित्य मात्र अजूनही तिथे उभा राहून कुणाशी तरी कुजबुजत होता. शेवटी तो अचानक थांबला, आजूबाजूला पाहिलं आणि वेगाने घराकडे निघाला. रमेश झाडाआड लपून राहिला. त्याचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की आदित्यला ते ऐकू जाईल असंच त्याला वाटलं. आदित्य घरात शिरल्यानंतर रमेश हळूहळू पुढे गेला. त्या जागेवर पोहोचला जिथे सावली दिसली होती. त्याने टॉर्च लावला. जमिनीवर ओल्या मातीमध्ये खोल रेषा होत्या, जणू कुणीतरी हातांनी ओढत स्वतःला पुढे नेलं होतं. त्या खुणा थेट विहिरीकडे जात होत्या आणि तिथे अचानक थांबत होत्या. रमेशच्या अंगावर काटा आला. तो घरी परतला, पण कुणालाच काहीच सांगितलं नाही. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. प्रत्येक आवाजावर तो दचकत होता. त्याच्या मनात आदित्य आणि ती सावली एकत्र फिरत होती. तो विचार करत होता, आदित्य काहीतरी लपवत आहे का, की त्या अंधारात खरंच कुणीतरी वेगळंच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्य शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली तेव्हा अंगणात एक लहानसा पायाचा ठसा दिसला, अगदी तिच्या चपले इतकाच आकाराचा. पण काव्याने तो केलेला नव्हता. तो ठसा विहिरीकडून घराकडे येत होता. सुमन ते पाहून किंचाळली. तो मुलांनाही त्रास द्यायला लागलाय आता. रमेश आता खात्रीने घाबरला. त्या दुपारी गावात चर्चा सुरू झाली की रात्री कुणीतरी सावलीसारखं फिरताना दिसत आहे. एक शेतकरी म्हणाला की त्याला झाडामागून कुणीतरी रांगताना दिसलं. दुसऱ्याने सांगितलं की विहिरीजवळ अजब आवाज येतात. हळूहळू गावात भीती पसरू लागली. त्या रात्री अचानक लाईट गेली. सगळं घर अंधारात बुडालं. फक्त बाहेर वादळाचा आवाज. पत्र्यावर पावसाचे थेंब जोरजोरात आपटत होते. अचानक स्वयंपाकघरातून धडाम असा मोठा आवाज आला. रमेश हातात काठी घेऊन तिकडे धावला. काव्या मागून रडत धावत आली. टॉर्चचा प्रकाश पडताच दृश्य भीषण होतं. सगळी भांडी जमिनीवर फेकलेली होती. पीठ पसरलेलं होतं आणि त्यावर बोटांनी लिहिलं होतं, पाप सुटत नाही. सुमन रडत कोसळली. त्या क्षणी बाहेरून कुणीतरी जोरात दार ढकललं. धड 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 धड. सगळं घर हादरलं. रमेशने दार रोखून धरलं.
कुणीतरी बाहेरून ओरडल्यासारखा घसा फाटलेला आवाज आला, पण शब्द समजत नव्हते. अचानक खिडकी फुटली, काच आत उडाली. काव्याने किंचाळी मारली. रमेश टॉर्च फिरवत बाहेर पाहू लागला, पण अंधारात फक्त हलणाऱ्या सावल्या आणि मग शांतता. जणू काही घडलंच नव्हतं. सगळे थरथरत उभे राहिले. त्या रात्री रमेशच्या मनात एकच विचार ठाम झाला, हे सगळं एका माणसाचं काम असूच शकत नाही, किंवा घरात एकापेक्षा जास्त रहस्य लपलेली आहेत. त्या रात्रीनंतर घरात कोणीही नीट झोपू शकत नव्हतं. काव्य आईच्या कुशीतच झोपायची. आदित्य दरवाजाजवळ बसून पहारा द्यायचा आणि रमेश हातात काठी घेऊन अंगणाकडे नजर ठेवायचा. पावसामुळे माती ओली होती आणि प्रत्येक पावलाचा ठसा सकाळी स्पष्ट दिसायचा. जणू अंधारात कुणीतरी मुद्दाम पुरावे सोडून जात आहे. सुमन दिवसेंदिवस अधिक गप्प होत चालली होती. तिचं बोलणं कमी झालं होतं, खाणं जवळजवळ थांबलंच होतं आणि डोळ्यात सतत एखादं मोठं ओझं दडलेलं दिसत होतं. रमेशला जाणवत होतं की ती अजून काहीतरी लपवत आहे. पहिल्या नवऱ्याची गोष्ट खरी असली तरी पूर्ण नाही, कारण रमेशला माहिती होतं की सुमनचं पहिलं लग्न झालं होतं. रमेश बरोबर तिचे दुसरे लग्न होते. एक दुपारी अशी शांततेत गेली होती. बाहेर ऊन तळपत होतं. घरात सगळे वेगवेगळ्या खोल्यात होते. अचानक सुमन जुन्या कपाटाजवळ उभी राहिली. ते कपाट वर्षानुवर्ष उघडलंही नव्हतं. त्याच्या लाकडी दरवाजावर ओरखडे होते आणि कुलूप गंजलेलं होतं. तिच्या हातांनी किल्ली फिरवताना थरथर होत होती. कुलूप उघडताच आत धूळ उडाली आणि त्यात सापडली एक जुनी डायरी. कापडी कवर फाटलेलं, पानं पिवळे पडलेली. रमेश मागून येऊन उभा राहिला. हे काय आहे सुमन? त्याने विचारलं. सुमन काही क्षण शांत राहिली, मग हळूहळू बोलू लागली. ती डायरी तिच्या पहिल्या नवऱ्याची नव्हती, ती तिची स्वतःची होती. त्यात तिने सगळं लिहिलं होतं, मारहाण, भीती, पण एक गोष्ट वेगळीच होती. त्या माणसाचा अपघात. तो मेला नव्हता, तो जखमी झाला होता आणि त्या रात्री सुमन तिथेच होती. ती पळून गेली होती त्याला सोडून, आणि म्हणून पोलीस केस गोंधळात पडली. खरं काय झालं ते कुणालाच ठाऊक नव्हतं. रमेशच्या हातातून डायरी खाली पडली. म्हणजे तू त्याला मरायला सोडून तिथून पळून आलीस? सुमन रडत मान हलवत म्हणाली. मी घाबरले होते, पण कधी कधी वाटतं तो आता जिवंत आहे. त्या क्षणी घराच्या बाहेर जोरात काहीतरी आपटलं. धडाम. दोघे धावत बाहेर आले. अंगणात मातीवर रक्ताचे थेंब पडलेले होते. ते थेंब विहिरीकडे जात होते. रमेशच्या अंगावर शहारे आले. तोच आहे, सुमन कुजबुजली. रमेशने काठी घट्ट पकडली. ते दोघे हळूहळू विहिरीकडे गेले. वीज चमकली आणि त्या प्रकाशात रमेशला विहिरीजवळ कुणीतरी बसलेलं दिसलं. केस विस्कटलेले, कपडे फाटलेले, देह मातीने माखलेला. तो हळूच मान वर करतो. त्याचा चेहरा दिसतो. तो माणूस, सुमनचा पहिला नवरा, जिवंत. त्याच्या डोळ्यात वेडसर सूड. सुमन किंचाळली. तो हसला, एक भेसूर हसू. तू मला सोडून गेलीस, आता मी तुला सोडणार नाही. सुमनची किंकाळी संपूर्ण अंगणात घुमली आणि तिच्या आवाजात इतकी भीती होती की रमेशचं काळीच थरथरलं. तो पुढे सरकून तिच्या समोर उभा राहिला आणि त्या विकृत चेहऱ्याकडे रोखून पाहिलं. वीज पुन्हा चमकली आणि त्या उजेडात तो माणूस अजूनच भयानक दिसला. त्याचे ओठ फाटलेले, दाढी वाढलेली, कपड्यांवर चिखल आणि रक्त मिसळलेलं, पण त्याचे डोळे अगदी स्पष्ट होते. जणू ते वर्षानुवर्ष सुडाचाच विचार करत जगले होते. तू मला मरायला सोडून तिथून निघून गेलीस, तो माणूस भरड आवाजात म्हणाला. पण मी मरणार नव्हतो, मी परत आलोय. रमेशने काठी उगारली आणि म्हणाला, आमच्या घराजवळ येऊ नकोस, तुझा आणि आमचा कसलाच संबंध नाही, चालतं हो. तो माणूस हसला, एक अजीब कर्कश हसू. घर? हे घर माझंच आहे. तिच्या पापावर उभं राहिलेलं. सुमन मागे सरकत होती. तिचे पाय थरथरत होते. तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. तिच्या मनात ती रात्र पुन्हा जिवंत झाली. रक्त, रस्ता, अपघात आणि ती पळून गेलेली स्वतःची प्रतिमा. रमेश पुढे झेपावणार तोच तो माणूस अचानक वळला आणि अंधारात पळून गेला. पाय ओल्या मातीवर आपटत आवाज करत होते. रमेश काही पावलं मागे धावला, पण लाईट गेली आणि सगळं काळोखात बुडालं. काही सेकंदात पूर्ण शांतता. फक्त पावसाचा आवाज आणि रमेशचा वेगाने चाललेला श्वास. तो परत अंगणात आला तेव्हा जमिनीवर फक्त रक्ताचे थेंब होते, पण पावलांचे ठसे नव्हते. जणू तो माणूस हवेत विरघळला होता.
त्या घरात भीतीपेक्षा गोंधळ जास्त होता. सुमन सारखी म्हणत होती, तो जिवंत आहे, मी त्याला पाहिलं, तो परत आलाय. आदित्य तिच्या भोवती बसून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरही धक्का आणि काहीतरी वेगळंच भाव होते. रमेश मात्र विचार करत बसला होता. जर तो खरंच इथे आला होता तर त्याचे ठसे अचानक कसे नाहीसे झाले. दुसऱ्या दिवशी रमेश गावात चौकशी करायला गेला. कुणालाही असा माणूस दिसलेला नव्हता, पण एक म्हातारा म्हणाला की रात्री कुणीतरी जखमी अवस्थेत विहिरीजवळून पळताना पाहिलं होतं, पण चेहरा स्पष्ट दिसला नव्हता. रमेशच्या डोक्यात विचारांचा गोंधळ उडाला. खरंच तो माणूस जिवंत आहे की कुणीतरी त्याचं भूत उभं करून घर उद्ध्वस्त करत आहे? आणि मग एक धक्कादायक गोष्ट घडली. दुपारी आदित्य अचानकच बेपत्ता झाला. त्याचा फोन घरातच पडलेला होता. शेताकडे शोध घेतला, विहिरीकडे शोध घेतला, कुठेच नाही. फक्त विहिरीजवळ जमिनीवर एक ओळ लिहिलेली, पापाची किंमत आता मुलं देतील. हे पाहिल्यानंतर सुमन बेशुद्धच पडली. रमेशचा संयम तुटला. आता हा खेळ थांबवायलाच हवा. आदित्य गायब झाल्यानंतर घरावर जणू आभाळ कोसळलं होतं. सुमन शुद्धीवर येताच तिने पुन्हा पुन्हा त्याचं नाव हाक मारायला सुरुवात केली. तिचा घसा कोरडा पडला होता. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. रमेश मात्र स्वतःला सावरत होता, कारण त्याला माहीत होतं की आता भावना चालणार नाहीत, आता हुशारी लागणार. त्याने गावातल्या 2 तरुणांना सोबत घेतलं आणि सगळ्या परिसरात शोध सुरू केला. शेतातून झाडीतून जुन्या गोट्यापर्यंत सगळीकडे टॉर्च फिरवले. अंधारात किड्यांचा आवाज, पावसाने ओलसर झालेली जमीन आणि प्रत्येक झुडपामागे लपलेली भीती होती. प्रत्येक वेळी एखादी सावली हल्ली की सगळे दचकत होते. रात्री जवळजवळ 12 वाजता रमेशला विहिरीमागे काहीतरी हालचाल जाणवली. तो हळूहळू पुढे गेला, टॉर्चचा प्रकाश टाकला आणि तिथे त्याला एक जुनी पत्र्याची खोली दिसली, वर्षानुवर्ष बंद असलेली, झाडाझुडपांनी झाकलेली. त्याने दरवाजा ढकलला. किच किच आवाज झाला. आता अंधार, आत अंधार. टॉर्च टाकताच त्याच्या अंगावर काटा आला. भिंतीवर लाल रंगाने वेडेवाकडे चिन्ह, जमिनीवर जुन्या कपड्यांचे तुकडे आणि कोपऱ्यात दोरी. पण आदित्य तिथे नव्हता. मात्र एक गोष्ट होती, आदित्यचं घड्याळ. रमेशची छाती घट्ट झाली. याचा अर्थ आदित्य इथे होता. कुणीतरी त्याला इथून नेलं होतं. तेवढ्यात मागून आवाज आला, बाबा. रमेश दचकून फिरला. आदित्य झाडामागून बाहेर आला, जिवंत, पण त्याचा चेहरा फिकट पडलेला, डोळे भयाने भरलेले. रमेशने त्याला घट्ट मिठीत घेतलं. काय झालं? कुणी तुला नेलं होतं का? आदित्य थरथरत बोलला, मी स्वतः गेलो होतो बाबा. सगळे स्तब्ध झाले. काय? तो माणूस मला दिसला. त्याने मला बोलवलं आणि मला म्हणाला की आईचं पाप मी तुला दाखवतो. रमेशचा संशय वाढला. तो कुठे आहे? आदित्यने विहिरीकडे बोट दाखवलं. तो तिथेच राहतो, त्या खोलीत. पण बाबा, तो माणूस एकटा नव्हता. आणखी कोण होतं? रमेशने विचारलं. आदित्यने डोळे घट्ट मिटले. कुणीतरी अजून आहे जो सगळं कंट्रोल करतोय. तो त्याला वापरतोय, जसं भावली खेळवतात ना तसंच. रमेशच्या अंगावर शहारे आले. म्हणजे हा सगळा खेळ कुणीतरी आतून चालवत होता. पण कोण? घरातला कुणीतरी की गावातला? आणि मग रमेशला आठवलं, आदित्य गायब असताना घरात एकच माणूस शांत होता, सुमन. आदित्यच्या त्या एका वाक्याने रमेशच्या मनात वादळ उठलं होतं. तो एकटा नव्हता, कुणीतरी अजून सगळं कंट्रोल करत होतं. त्या शब्दांचा अर्थ तो पुन्हा पुन्हा लावण्याचा प्रयत्न करत होता. आणि प्रत्येक वेळी संशयाची सुई घरातल्याच एखाद्या माणसाकडे झुकत होती. कारण बाहेरचा माणूस इतकं अचूक सगळं कसं जाणणार होता? डायरी, सुमनचं भूतकाळाचं रहस्य, घरातली हालचाल, मुलांची वेळापत्रक. रमेश घरी परतला तेव्हा सुमन अंगणात शांतपणे बसलेली होती. तिच्या हातात देवाची जपमाळ होती. ओठ हळूहळू हलत होते, जणू की ती प्रार्थना करत होती. पण तिच्या डोळ्यात वेगळंच काहीतरी होतं. भीतीपेक्षा जास्त अपराधीपणा आणि त्याहून जास्त काही लपवण्याचा आटोकाट प्रयत्न. तुला काही सांगायचं आहे का सुमन? रमेशने थेट विचारलं. सुमनने मान खाली घातली. मी सगळं सांगितलंच आहे. नाही. रमेशचा आवाज कठोर झाला. तू अर्धच सांगितलंस. क्षणभर शांतता पसरली. फक्त वाऱ्याचा आवाज. मग सुमन रडायला लागली.
तो माणूस फक्त माझा नवरा नव्हता, तो खूप श्रीमंत होता. त्याच्या जमिनी, पैसे सगळं काही माझ्या नावावर होतं. पण त्याचा भाऊ होता, त्याला काहीच मिळणार नव्हतं. रमेश थबकला. भाऊ? तिने मान हलवली. तोच मला नेहमी धमकावत होता. म्हणायचा की तू माझ्या भावाला फसवतेस. अपघातानंतर तो गायब झाला, पण मला वाटतंय तोच हे सगळं करत आहे. रमेशने वाक्य पूर्ण केलं. सुमनने डोळे पुसले. मला खात्री आहे तो सूड घ्यायला परत आलाय. आता सगळं थोडं स्पष्ट होऊ लागलं होतं. पण अजूनही त्या भेसूर माणसाचं अस्तित्व काय होतं? तो खरा नवरा होता की फक्त एक भावली? रमेशने आदित्यला बाजूला घेतलं. तू त्या माणसाला नीट पाहिलंस का? आदित्य थोडा विचार करून म्हणाला. त्याचा चेहरा ओळखीचा वाटला, पण जसा आईच्या जुन्या फोटोमध्ये दिसतो तसा नव्हता. जणू वर्षानुवर्षे त्रासात राहिलेला माणूस. रमेशला एक विचार टोचून गेला. तो खरा नवरा नसून कुणीतरी वेगळाच असू शकतो. कुणीतरी ज्याचा वापर केला जात आहे. त्या रात्री रमेशने निर्णय घेतला. तो स्वतः जाळ्यात सापळा टाकणार होता. त्याने गावात अफवा पसरवली की सुमन पोलिसांकडे जाणार आहे आणि सगळे पुरावे देणार आहे. तो वाट पाहू लागला आणि त्याला माहीत होतं खरा मास्टर माइंड आता चूक करणार. रमेशने पसरवलेली अफवा गावात वाऱ्यासारखी पसरली. चहाच्या टपरीपासून मंदिरापर्यंत एकच चर्चा होती. सुमन पोलिसात जाणार आहे, सगळं खरं सांगणार आहे. अपघाताचं रहस्य, वारस हक्काची गोष्ट आणि रात्री फिरणाऱ्या सावल्यांचा खेळ. कुणीतरी हे ऐकत आहे हे रमेशला ठाऊक होतं, कारण त्याच्या घराभोवती हालचाली वाढल्या होत्या. कुत्री रात्री अचानक भुंकायला लागायची. झाडांची पानं न हलता सावल्याच हलायच्या. त्या रात्री आकाश निरभ्र होतं. चंद्रप्रकाशात सगळं स्पष्ट दिसत होतं. रमेश अंगणात एकटाच बसला होता. सुमन आणि मुलं घरात लपून बसली होती. वेळ हळूहळू पुढे सरकत होती. अचानक विहिरीकडून हलकासा आवाज आला, दगड सरकवल्यासारखा. रमेश सावध झाला. त्याने काठी घट्ट पकडली. छायेतून एक आकृती बाहेर आली, मग दुसरी. एक म्हणजे तो भेसूर माणूस आणि त्याच्या मागे एक उंच सडपातळ सावली. ती सावली हळूहळू पुढे आली. चंद्रप्रकाशात चेहरा दिसला. तो सुमनचा दीर, तिच्या पहिल्या नवऱ्याचा भाऊ. डोळ्यात थंड सूड. खूप हुशार झालास रमेश. पोलिसांची अफवा छान होती. तो हसत म्हणाला. रमेशचा संशय खरा ठरला. हे सगळं तू केलंस? रमेशने विचारलं. तो माणूस पुढे आला. हो, तिला घाबरवलं, घर उद्ध्वस्त केलं, कारण सगळं तिच्या नावावर होतं. मला काहीच मिळालं नव्हतं. आणि मग हा कोण आहे? रमेशने त्या भेसूर माणसाकडे पाहिलं. हा माझा प्यादा, एक बेघर माणूस. मी त्याला खाऊ घातलं, दारू दिली आणि तिच्या नवऱ्यासारखं बनवलं. जखमा, केस, कपडे, सगळं नाटक. तो थंडपणे म्हणाला. हे ऐकून रमेश सुन्न झाला. म्हणजे भूत नव्हतंच, फक्त माणसाची क्रूरता होती. तेवढ्यात तो बेघर माणूस अचानक ओरडला, मला सोडा, तू मला वापरतोयस. तो धावू लागला. सुमनच्या दीराने त्याला ढकललं. तो विहिरीजवळ घसरला. रमेश धावला, पण उशीर झाला. तो माणूस विहिरीत पडला. एक मोठा आवाज झाला आणि शांतता. सगळे थरथरले. सुमनचा दीर मागे सरकला आणि कुजबुजला, हा अपघात आहे, मी नाही मारलं. पण रमेशचा चेहरा कठोर झाला. आता पोलीस तुला सोडणार नाहीत. तेवढ्यात सुमन आणि मुलं बाहेर आली. सुमन रडत म्हणाली, तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. काय मिळालं तुला हे सगळं करून? दीराच्या डोळ्यात आग उतरली. माझा हक्क होता त्या पैशांवर, त्या प्रॉपर्टीवर. एवढं बोलून तो पळायचा प्रयत्न करू लागला, पण गावकऱ्यांनी त्याला घेरलं. कुणीतरी पहिलंच पोलिसांना फोन केला होता. आता सत्य समोर आलं होतं. पण अजून एक गोष्ट बाकी होती. तो बेघर माणूस विहिरीत पडला. तो जिवंत आहे का? विहिरीत पडलेल्या त्या माणसाच्या आवाजाने काही क्षण सगळे गोठून गेले होते. कुणालाच कळत नव्हतं तो जिवंत आहे की पाण्यात गडप झाला आहे. रमेशने धावत दोरी आणली. गावकऱ्यांनी टॉर्च टाकले. पाण्यावर हालचाल दिसत होती. हलकी करून हाक ऐकू येत होती आणि तेवढ्यात सगळ्यांना कळलं तो अजून जिवंत होता. रमेशने स्वतः दोरी खाली सोडली. त्या माणसाने थरथरत्या हातांनी पकडली. गावकऱ्यांनी जोर लावून त्याला वर खेचलं. तो चिखलात माकलेला, श्वासासाठी धडपडणारा, पण जिवंत होता. सुमनच्या डोळ्यात पाणी आलं.
तो माणूस कुजबुजला, मला मारू नका, मी फक्त वापरलो गेलो आहे. त्या क्षणी पोलिसांची जीभ येऊन थांबली. निळे दिवे चमकत होते. धीर पळण्याचा प्रयत्न करत होता, पण पोलिसांनी त्याला आवळलं. हातकड्या खडखडल्या, त्याचा चेहरा उतरला. सगळं संपलं होतं. पोलिसांनी चौकशी सुरू केली. सगळं उघड झालं. वारस हक्कासाठी रचलेला कट, बेघर माणसाचा वापर, भीतीचं नाटक, घर फोडणं, धमक्या, आदित्यला फसवून दूर नेणं. सुमन पोलिसांसमोर रडत म्हणाली, माझी चूक होती, पण माझ्या मुलांना शिक्षा नको. इन्स्पेक्टरने शांतपणे मान हलवली. तुम्ही पळून गेला होता अपघाताच्या वेळी, पण गुन्हा केला नाही. खरी गुन्हेगारी त्यांनी केली. धीराला गाडीत बसवण्यात आलं. तो शेवटचा ओरडला, हा हक्क माझा होता. जीभ निघून गेली. रात्रीची शांतता हळूहळू परत आली. पहिल्यांदाच ती शांतता भीतीची नव्हती. रमेशने सुमनचा हात पकडला. आता सगळं संपलं. ती रडत हसली. अंधार खूप होता, पण तुम्ही उजेड दाखवलात. आदित्य आणि काव्या दोघे आईवडिलांना घट्ट मिठी मारून उभे होते. घर पुन्हा घरासारखं वाटू लागलं. काही आठवड्यांनी घरात दिवे लागले. हसू परत आलं. सुमन देवासमोर दिवा लावत कुजबुजली, सावल्या गेल्या, पण आता फक्त उजेड राहू दे देवा. रमेश अंगणात उभा राहून आकाशाकडे पाहत होता. पहिल्यांदाच त्याला अंधार भीतीचा वाटत नव्हता, कारण सत्य समोर आलं होतं आणि त्याचं कुटुंब वाचलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेतून आपल्याला समजले की अंधार भूतांचा नसतो, तो माणसांच्या लोभातून जन्मतो. भीती हे शस्त्र बनवून सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जातो. पाप कितीही लपवलं तरी त्याची सावली मागे लागतेच, आणि शेवटी उजेड म्हणजेच सत्य सगळं उघड करतंच. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.